विजय असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो. यानंतर मी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मेघर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हजर साहेब यांना अशी विनंती करतो त्यांनी आपल्यामध्ये उत्तर करावे. सर्वप्रथम आजच्या काँग्रेस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय शांभाऊ वाळकर, समन्वयक देवानंदजी पवार साहेब, आपले मनातील अध्यक्ष नगराध्यक्ष कासमभाई गवळी, नाझीम भाई, वसंतराव देशमुख, निकट साहेब, प्रदीप बापू देशमुख, गायकवाड साहेब, आलेले सर्व निवडून आलेले नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आणि काँग्रेस प्रेमी जनता यांचे सर्वांचे मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना मुंबई येथे एका संस्कृत विद्यालयात झाली. त्यावेळेस ही स्थापना झाली का, तर इंग्रजांचं जे शासन होतं त्या शासनाला, गुलामगिरीला कंटाळून भारतातील जवळपास प्रत्येक प्रदेशातील अत्यंत ताकदवर लोक, सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पंथाचे लोक एका ठिकाणी आले. 72 लोक एका ठिकाणी आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. सर ॲलन ह्यूम हे इंग्रजांचे ऑफिसर होते, कलेक्टर होते, परंतु भारतीयांशी त्यांचा संबंध होता. त्यांना भारतीय संस्कृती आवडत होती आणि स्वतंत्रता भारतीयांना मिळावी या उद्देशातून त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. या स्थापने पहिले पक्ष म्हणून नव्हे तर अलग अलग संघटना पूर्ण भारतभरामध्ये काम करत होत्या, परंतु पूर्ण भारताचे प्रश्न जे आहेत ते इंग्रजांपर्यंत पोहोचावे, शासनापर्यंत पोहोचावे आणि काँग्रेसला राजनीतिक हिस्सेदारी मिळावी किंवा भारतीयांना हिस्सेदारी मिळावी आणि भारत स्वतंत्र व्हावा या उद्देशातून काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. इंग्रजांनी काँग्रेस मजबूत होऊ नये, इंग्रजांनी म्हणजे शासनाने त्यांच्या, म्हणून हिंदू मुस्लिम भांडणं, धर्मात भांडणं ही प्रक्रिया राबवली आणि बंगाल जो आहे, बंगालचं विभाजन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि शेवटी काँग्रेसने पहिल्यांदा त्यांच्या विरोधात जाऊन वंगभंग कायदा जो आहे, वंगभंग अभियान जे आहे, वंग म्हणजे बंगालचे तुकडे करू नये असा पहिला ठराव इंग्रजांच्या विरोधात घेतला आणि तिथूनच इंग्रजांना समजलं की आता काँग्रेस संपवली पाहिजे. इंग्रजांनी त्याच्यानंतर अनेक प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, पण तेव्हापर्यंत काँग्रेस हा जनतेचा, भारतीय जनतेचा चेहरा बनला होता आणि त्याच्यानंतर अनेक आंदोलनं काँग्रेसने केले आणि 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तर स्वातंत्र्याच्या या भूमिकेमध्ये काँग्रेसचा एक फार मोठा योगदान, फार मोठा हिस्सा होता. आजही परिस्थिती तीच आहे. आजचं भाजप सरकार जे आहे हे इंग्रजांच्या नीतीवर चालत आहे.
जाती जातीत भांडण निर्माण केले, हिंदू मुस्लिम केलं. आता हिंदू मुस्लिमच नाही तर प्रत्येक प्रांतवाद सुद्धा त्यांनी केला. बंगाल केला, उत्तर प्रदेश केलं, अलग अलग प्रांतवाद त्यांनी आता निर्माण केलेला आहे. मराठा असो, मारवाडी असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो, मग मुस्लिम मध्ये सुद्धा कुरेशी असो, शेख सय्यद असो, गवळी असो, असं प्रत्येक ठिकाणी फक्त विभाजनाचं काम ह्या भाजप सरकारने डोक्यात घेऊन राज्य कसं करायचं, डिवाइड अँड रूल कसं करायचं, हा कार्यक्रम भाजप सरकारने इथे राबवला आहे. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस जनांना जन आंदोलन पेटवावे लागेल आणि धर्मांततेकडे जाणारा हा जो युग चालू केलेला आहे भाजपने, याला संपवण्यासाठी आज आपल्याला प्रतिज्ञा घ्यावी लागेल आणि प्रत्येक काँग्रेस जनाला आता पेटून उठावं लागेल. हे आजचं आपलं काम. यानंतर आपल्याला सर्वांना एक संघपणे काँग्रेसला मजबूत करण्यासाठी, नवे भारताला मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आपण ते करणारच आहोत. यानंतर दुसरा विषय, नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली. 11 नगरसेवक आपले निवडून आले आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अत्यंत कमी मताने पराभूत झाले. पराभूत होण्यामागचंही कारण धर्माधर्मात भांडणं, बाकी कोणतंही कारण नाही. विरोधक त्याच्यात सक्सेसफुल झाले आणि आपली नगराध्यक्षाची सीट थोड्या मतांनी पडली. असो, हार जीत चालूच असते, परंतु आपलं भांडण जे आहे हे विचारांचं भांडण आहे. आपलं सर्व धर्म समभावाचं भांडण आहे. आपला पक्ष जो आहे सर्व धर्म समभावाचा पक्ष आहे. काँग्रेस हा एक विचार आहे आणि हा काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आज काँग्रेसच्या स्थापना दिवशी आपल्याला शपथ घेऊन करायचं आहे. सर्वांनी फक्त हात उंच करा आणि हात उंच करून शपथ घ्या की आपण आपले काँग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवू. कृपया हात वर. आपला काँग्रेसचा विचार हा आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवण्याची शपथ आज आम्ही सर्व इथे घेत आहोत. धन्यवाद. यानंतर मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडून आलेले नगरसेवक यांचा सत्काराचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे. मी मानवकर साहेबांना विनंती करतो की त्यांचे पुढे संचालक. नाही संचालक तुम्ही सरकार तुम्ही कराल का? हो. आता एक पहिले घ्या, नंतर तुम्ही करा. पहिले 2-3 जण गेला, एक घेऊन टाका. पहिले सांगतो करतो. हा, तेच मला नाही, माझा नाही करत. नाही थांबवतं घ्या, घ्या आणि यांचं घ्या. आपण काजीचं तिघं असं तब्येत आहे करायचं शाला इथं मी बघतो. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश संघटनेचे स्थापनेचे शांभाऊ त्यांचा शान आणि हा पुरस्कार करावा. नेतर विधानसभा आणि बुलढाणा जिल्हा सर्व देवानंद पवार साहेब यांचा सुद्धा सत्कार पंकज आढळ करते अशी त्यांना विनंती करतो. ज्यांनी तालुकाध्यक्ष बापू यांचा सुद्धा सत्कार पंकज आढळ करते या ठिकाणी विनंती करतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
कुटुंबाच्या आमचे नाशिकभाई कुरेशी त्यांचा सत्कार पंकजी अजयकरते असताना विनंती करतो. जिल्हा सरचिटणीस पलीकडच्या बाजूला नाही. बापूजी का सर्व देशमुख येथील वर्तन बापू देशमुख जिल्हा सरचिटणीस यांचा सत्कार हजर करते. शपथ बघा पुन्हा नाही काही शपथ जगन्नाथ प्रकाश साहेब प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार यांचा सत्कार पंकजी अजयकरते अशी विनंती करतो. गणपती आणि बेट आहे नंदुभाऊ बोरे यांचा सत्कार पंकजी अजयकरते. आमचे सुभाष भाईसाहेब यांचा सत्कार पंकजी अजयकरते. गप्परभाई टेकेदार यांचा स्वागत पंकजी अजयकरते. तसेच राजनजी गायकवाड साहेब त्यांचं स्वागत हजर करते. शहर अध्यक्षाचे खर्चाचे ख्याल आहे असं पाहिजे सर. नाही मी नाही हात लागा तुला. अरे मी घेईन ते मी काही केल्यानंतरच घेईन मी तसं आज साहेब तुम्ही मर्दासारखे लढले, वाघासारखे लढले. आमचे नेते ज्यांनी दिनकर ऐका तुम्ही. अरे गाणी मी करून सुरुवात गणपती अनेक आहेत त्यांचा स्वागत पंकजी अजयकरते. प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार मुजीभाई कुरेशी यांना मी विनंती करतो त्यांनी समोर यावं. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार मुजीभाई ठेकेदार यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी समोर यावं. त्यानंतर संजयजी ढेकरके प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी समोर यावं. रघुभाई पत्रकार प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार यांनी सुद्धा समोर यावं. संजयजी ढेकरके त्यानंतर सुब्रमण्य टेकडी प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार त्यानंतर प्रभाग 5 चे उमेदवार अख्तरभाई कुरेशी सुब्रमण्य अख्तरभाई कुरेशी प्रभाग 4 चे उमेदवार. काय एवढे सगळं नाव घालायला थांबा जराशे. विचार
सोमन यांना सुद्धा विनंती समोर यावं. नाही त्याचा घ्यायचं नाही घ्यायचं नाही प्रभाग क्रमांक 58 रुपये गवळी आणि प्रभाग क्रमांक 30 माझ्या आईच्या वतीने माझा मोठा भाऊ राहुल वानकर यांचा सत्कार पंचायती हजेरी करतील. सगळे नवीन की काय आले ते मोदी बोल अरे आणखी आहे ना या सत्कार झालेला आहे. या पाठीमार्गाचे संचालक इब्राहिमभाई वेगवेगळे यांचा सुद्धा सत्कार पंचायती हजेरी करतील. काजी सभा घ्या एक बस आणि काजी सभा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काजी साहेब आणि आमचे नेते कासमभाई गवळी यांच्यासोबत जे ताकदीनं आणि कोणतेही काही मानामानाचे भुके नाही असे त्यांचे बंधू हुसेनभाई गवळी त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी समोर यावं. आणि ते काजी साहेब काजी साहेब आपण सुद्धा त्याच्यावर हो काय सर आहे पण त्यामुळे काही साहेब दुसरं हुसेनभाई यांना समोर चार चालते हारते चार हारते खाली बस अय्यप्पा हातात काजी साहेब यांना सुद्धा विनंती त्यांनी त्याच्यावर यावं. खाली भाई यांना सुद्धा विनंती आहे काजी साहेब त्याच्यावर यावं. जो आघाडी ना दो आता हे जे निवडून आलेले चेहरे यांच्या आपण सत्कार केलेले आहे. पण यांच्या मागे जे पिंपरीपासून उभे राहिलेले लोक होते ज्यांच्यामुळे हा विजय शक्य होता. कुठं बाबलं हे मिळून पिंपरी चेहरे पण यांच्या मागे मेहनत घेणारे खूप सारे चेहरे होते जे आमचे नेते कासमभाई गवळी यांच्या मार्फत आम्हाला जोडले. त्यांनी आमच्याकडे मेहनत घेतली असे म्हणजे जे परवानग्यापासून सर्व गोष्टी त्यांनी हे केल्या सादर असे विजयभाई गवळी यांचा सुद्धा सत्कार पंकज हजेरी करतील. आता उमेदवार इथं आहे पण दिलेली सुद्धा आता कोणाचं घेत नाही. जे झालेले महत्वाचे पदाधिकारी झालेले जुने लोक झालेले ते सांगायचा तरी म्हणजे घ्यायचा नाही. बरं नाही कार्यकर्त्याने काम केला त्यांचा सत्कार नाही पाहिजे त्यांचे जंगी सत्कार करू पुढं चांगला सत्कार होणार नाही. त्या टायमाला सगळे कार्यकर्ते सत्कार करतात. काम करणारे सगळेच कार्यकर्ते पूर्ण बोलायचे आणि हे कार्यक्रम यांच्या भरोश्यावरच हे 11 सीटा आणि लोटून आपले सडक दुमाडी चढलेली ते बरेच लोक राहिले ज्येष्ठ होते म्हणून 4-5 जण घेऊन टाकले. सत्काराचा कार्यक्रम इथे सगळे बसलेले कार्यकर्ते जे आहेत हे सत्काराला पात्र आहे. सगळ्यांच मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शब्दसुमनांनी सत्कार करतो. मनातून प्रत्येकाचा सत्कार करतो. मनातून प्रत्येकाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि सर्वांनी एक संघ पुढे पणे यापुढे काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी काम करावं इतकी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. वसंतराव बापू यांना विनंती करतो त्यांनी आपल्या मनोबल
करावे. सर्वप्रथम महात्मा गांधी यांना अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ उमारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होते असे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी नंदुभाऊ मोरे, समन्वयक देवानंदी पवार, तालुकाध्यक्ष प्रदीप बापू, त्याचबरोबर ज्येष्ठ काँग्रेसचे नेते साजीबाई कुरेशी, गायकवाड साहेब, अनिमभाई ॲडव्होकेट मुकस साहेब आणि सर्व तोलामोलाची शहराध्यक्ष पंकज हजारी आणि सर्व नवनियुक्त नगरसेवक आणि सर्व काँग्रेसवर प्रेम करणारे मनापासून काँग्रेसचे असलेले असे सर्वांना मी या ठिकाणी प्रणाम करतो. आज 28 डिसेंबर जवळपास 140 वर्ष काँग्रेसचे स्थापना व्हायला झालेले आहे. सुरुवातीला 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईमध्ये पूर्ण देशातील जवळपास 72 जणांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस या ठिकाणी स्थापन झाली. काँग्रेसचे सर्वप्रथम अध्यक्ष जे अॅनी बेजंट हे अध्यक्ष होते. त्यांच्या काळामध्ये ज्या इंग्रजांनी जो आपल्या भारतावर अन्याय अत्याचार केला त्यांच्या विरोधात लढा देण्याकरता आपल्याला काँग्रेसची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि जवळपास देशातील सर्व जाती धर्माचे सर्वच या ठिकाणी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांचा एकच उद्देश होता की भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. आणि भारतामध्ये जे काही म्हणजे सुरुवातीला कुठले या ठिकाणी उत्पादन होत नव्हतं. इंग्रजांचा अन्याय अत्याचार या ठिकाणी वाढत होते. अशामध्ये गोरगरीब लोकांची लूट या ठिकाणी चालली होती. सर्व धर्म समभाव मिळून काँग्रेसची स्थापना झाली. त्यात जवळपास सर्व जाती धर्माचे आतापर्यंत अध्यक्ष जवळपास होऊन गेले आणि सध्या जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब आतापर्यंत हे मागासवर्गीय आहेत, परंतु पूर्ण म्हणजे मुस्लिम समाजाचे ज्या ठिकाणी झाले, ख्रिश्चन झाले, जवळपास सगळे त्या ठिकाणी अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे राहिलेले आहेत. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला. अशा याच्यामध्ये स्वतंत्र भारताला जे निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी प्रचंड बहुमतामध्ये काँग्रेसची जी सत्तेवर आलेली आहे. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले. त्यांच्याच काळामध्ये या भारतामध्ये की उद्योग हे या ठिकाणी वाढवले त्यांनी की ज्या भारतामध्ये प्रथम म्हणजे टाचणी उत्पादन होत नव्हतं अशा ठिकाणी टाचणीपासून तर विमानापर्यंत या ठिकाणी उत्पादन त्यांनी या ठिकाणी काँग्रेसच्याच काळामध्ये झालेलं आहे. आणि अशा या काँग्रेसच्याच काळामध्ये जे गोरगरीब आणि श्रीमंतांची जी दरी वाढत होती त्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लक्ष घालून ही जी गरिबी प्रजा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि राष्ट्रीयकृत जे बँका होत्या त्यांना शेतकरी यांना जास्तीत जास्त कर्ज त्यांच्याकडून दिलं गेलं. सुरुवातीला म्हणजे फक्त अर्बन म्हणजे उद्योगांना जे बँका कर्ज द्यायच्या, परंतु त्यांनी शेतकऱ्यांनाही या ठिकाणी बँकांना कर्ज द्यायला लावलं आणि शेती त्या ठिकाणी लक्ष घालून शेतकरी वर्ग सुख समृद्धी या ठिकाणी स्थापन केला आणि देशातील एक महासत्तेकडे वाटचाल या भारताची या ठिकाणी झालेली आहे ती काँग्रेसच्याच काळात झालेली आहे. अशा या काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जे नगरसेवक निवडून आले त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद. आज ते काँग्रेसच्या कार्यकाळाचे कार्यक्रम झाले, ज्या इन्स्टिट्यूट झाल्या IIT असेल आणि वेगवेगळे जे संस्था तयार झाल्या त्यांच्याबद्दलची माहिती डॉक्टरांनी दिली. मी यानंतर नाझीमभाई कुरेशी यांना विनंती करतो त्यांनी आपली मनोगत व्यक्त करावे. जिंदगी जिंदा दिली का नाम है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल के खाक जिया करते हैं,
भाइयों बुजुर्गों दोस्तों, हार और जीत इलेक्शन में चलते रहते हैं। आज कांग्रेस की बुनियाद के 140वें दिन के मुताबिक 28 दिसंबर को हमारा देश की आज़ादी के लिए कांग्रेस ने चळवळ शुरू की, तो कांग्रेस के नाम से एक जमात का नाम दिया गया। उसी जमात को लेकर गांधी जी शुरू हुए और उस जमात के इस आज जो लेकर चल रहे हमारे शाम्भो उबाड़कर हमारे कार्यक्रम के अध्यक्ष, मैं उनके लिए भी कहूँगा कि ना हो माहौल से मायूस, खुद दुनिया बना अपनी, दिलों में हौसले और हौसलों में जान पैदा कर। हुसैन भाई, यूनुस भाई जो कासम भाई से आगे चले थे 2 कदम, मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। और उनके लिए भी एक शेर कहूँगा कि उकाली रूह जब बेदार होती है, जवानों में नजर आती है उनको अपनी मंजिल आसमानों में। भाइयों बुजुर्गों दोस्तों, ये जो नौजवान साथियों ने इस इलेक्शन में हमारा साथ दिया, कांग्रेस का साथ दिया, कांग्रेस के लोगों का साथ दिया, कासम भाई का साथ दिया, ये 11 लोग चुनकर आए, उन्होंने हमदर्द का लालच नहीं किया, हमदर्द पद का लालच नहीं किया। जिनका हमदर्द पद का लालच था वो हमदर्द के साथ चले गए, लेकिन जो बाकी रहे वो सच्चे अब कार्यकर्ता है कांग्रेस के। मैं उन सबका अपने तहे दिल से कांग्रेस की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ और ये मानता हूँ कि उन्होंने कांग्रेस की स्थापना के लिए, कांग्रेस की बुनियाद के लिए, मजबूत टिकाने के लिए अपनी कुर्बानियाँ दी, कोई लालच में नहीं पड़े। भाइयों बुजुर्गों दोस्तों, जीत हार होती जा रहेगी, चलता रहेगा मामला, लेकिन हमको इस तरह से मायूस होना नहीं है कि ना हो माहौल से मायूस, ना हो माहौल से मायूस, खुद दुनिया बना अपनी, दिलों में हौसले और हौसलों में जान पैदा कर। जवान का भी रूह जब बेदार होती है, जवानों में नजर आती है उनको अपनी मंजिल आसमानों में। भाइयों बुजुर्गों दोस्तों, हम सबको मिलकर एक तय करना है कि हम तहिया कर जिस तरह ये इलेक्शन लड़े और लड़ते रहेंगे। इतनी बात कहकर मैं अपनी बात को यही खत्म करूँगा। लालच देने के लिए बड़े नेता अपने बाकी है, मैं अपनी बात को यही पर खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत। खूप धन्यवाद साहेब। यानंतर मी आमंत्रित करतो मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रदीप बापू देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। आज या ठिकाणी मेहकर शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने या काँग्रेस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जे नेते शांभाऊ माळकर, आपल्या मेहकर नगरीचे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय कासमबाई, देवानंदजी पवार, चंद्रबाबू नागजीबाई, चिकलताई, अभिनभाई, गुरुभाऊ, पंकजी आचार्य गायकवाड आणि माझ्या समोर बसलेले सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी। 1985 साली काँग्रेसची स्थापना या ब्रिटिश राजवट आपल्यावर होती, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी एक विचार लढणारे जे विचार लोकांनी, एक विचारच्या लोकांनी काँग्रेस हे नाव देऊन एक संघटना स्थापन केली आणि ती आजपर्यंत चालू आहे। आणि आजच्या काळात याच संघटनेवर या देशात आजची जी परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीमध्ये जे काँग्रेसने 1948 साली या देशाला जे संविधान दिलं, ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आज काँग्रेसवर आलेली आहे। आणि काँग्रेस हा एक विचार आहे। काँग्रेसने या भारताला, या देशाला एक संघ ठेवण्याचं काम केलं, स्वातंत्र्याच्या आधी पण आणि स्वातंत्र्याच्या नंतर संविधानाच्या निमित्तानं संविधान लागू करून या देशाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्याचं काम केलं। तेच काम आपल्या सर्वांना एकजुटपणे करायचं आहे। काँग्रेसचा हा विचार आपण या देशाला वाचवण्यासाठी, आपल्या स्वतःसाठी नाही तर हा देश वाचवण्यासाठी काँग्रेसचे विचार आपल्याला आवश्यक आहे। याची जाण ठेवून आपण जनतेला या काँग्रेसच्या विचारांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। हे आपल्या आजच्या या परिस्थितीमधलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण सर्व जण बजावू अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि यानंतर मी नंदूजी भोरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे।
आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आपण 140व्या काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं एकत्रित अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्यामबाबू उमाळकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आजचे सुद्धा कालचे सुद्धा कधी पण सुद्धा आमचे उमेदवार आणि उमेदवारच नाही तर आमचे नगराध्यक्ष म्हणून कासमभाई गवळी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र वसंतराव देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बसंतराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले नाजीभाई मनीषी, ॲडव्होकेट विकास साहेब, आदिभाई, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले देवानंदी पवार, आपल्या सेवादलाचे अध्यक्ष आमचे गायकवाड आणि शहराध्यक्ष पंकज भाऊ हजारे आणि सर्व 11 नगरसेवक कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी कासमभाई गवळी यांच्या नेतृत्वामध्ये, श्यामबाबूच्या लक्ष्मणदादा साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो कार्यक्रम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये झाला आणि हे जे नगरसेवक 11 निवडून आले, प्रथमतः आम्ही त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. स्वागत यासाठी करतो की अतिशय झुंज अशी या ठिकाणी आपण सर्वांनी दिली आणि झुंज देऊन कासमबाईच्या नेतृत्वामध्ये आपण लढलो, परंतु कासमबाई त्या ठिकाणी फार थोड्या मतानं गेले, याचं दुःख आपल्याला कायम त्या ठिकाणी सध्या पोहोचत राहील. हार जीत तो बहादूर के किस्मत के वो सितारे होते, बहादूर म्हणून कासमबाई गवळी आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लोकांना दिसले, प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली, परंतु यश त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. आपलं दुःख कायम सध्या पोचत राहील. 11 नगरसेवकांचं त्या ठिकाणी फार मोठं योगदान त्या ठिकाणी राहिलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मनापासून सर्वांनी आपलं काम केलं. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 1885 साली काँग्रेसचा स्थापना दिवस होता. स्थापना दिवस झाल्याच्या नंतर काँग्रेस का स्थापन करण्यात आली? काँग्रेस स्थापन करण्यात आली त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य भारतामध्ये होतं. इंग्रजांचं राज्य भारतामध्ये असल्यामुळे इंग्रज फार माणसं या ठिकाणी इंग्रजांनी आपल्या भारताची केली. सोन्याची चिडिया म्हणून भारताकडे पाहिलं जात होतं आणि सोन्याची चिडिया म्हणून भारतात पूर्ण सोनं इंग्रजांनी या ठिकाणी केलं. अक्षरशः 1818 मधला एक प्रसंग मद्रास मधला मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. माझ्या अंगावर त्या दिवशी काटा आला. मी वाचत होतो, वाचत असताना अतिशय दुःख मला वाटत होतं. 1818 मध्ये मद्रासमध्ये मोठमोठे गोदानं आपल्या त्या ठिकाणी धान्याची भरलेली होती. धान्याची गोडाऊनं भरलेली असल्यामुळे असताना सुद्धा इंग्रजांनी ती पूर्ण धान्याची गोडाऊनं धान्य पूर्ण इंग्रजांनी इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. परंतु या भारतामधली जी मद्रासमध्ये आपल्या भारतातली जी लोकं होती, अन्नामुळं त्या ठिकाणी मिली. अक्षरशः त्यांचं शरीर असं वाळलं गेलं, पिंजर झालं. माणसं खाऊ लागली. माणसाला काही खायला नसेल तर माणसं अटक करू लागले, माणसं खाऊ लागले. अशी परिस्थिती इंग्रजांच्या काळामध्ये भारताची होती. हे पाहिलं कोण? मौलाना आझाद, अब्दुल कलाम आझादांनी पाहिलं. हे पाहिलं कोण? पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाहिलं. हे पाहिलं कोण? टिळकांनी पाहिलं. हे पाहिलं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं. हे पाहिलं कोण? राजीव गांधीची आई इंदिरा गांधी यांनी सुद्धा या ठिकाणी हे पाहिलं. हे पाहत असताना त्याच्यावर एक परिणाम झाला आणि माझा भारत देश कसा स्वातंत्र्य झाला पाहिजे. भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून भारत देश स्वातंत्र्य झाला पाहिजे. काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. काँग्रेस अन्याय ज्याच्यावर होतो त्याच्यावर धावून जाणारी काँग्रेस त्या ठिकाणी दिसली पाहिजे. काँग्रेसचा कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे. दलित, शोषित, पीडित, अल्पसंख्याक सर्व लोकांना अन्याय जर होत असेल तर काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी धावून गेला पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न त्यांचं होतं आणि या भारत देश स्वातंत्र्य करण्याच्या दृष्टिकोनामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. त्यासोबत अनेक मंडळी होती. कोणताही जातीवाद त्या ठिकाणी नव्हता. त्या ठिकाणी हिंदू नव्हतं, मुस्लिम नव्हतं, कोणतंच नव्हतं. सर्व आम्ही भाऊ एका खांद्याने येणारा साधन खेळू आणि सर्व हा भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी सर्वजण एकत्र आले आणि लढले. त्यामुळं हा भारत देश स्वातंत्र्य झाला. हा भारत देश काही कोणत्या एका जातीचा नाही. हा भारत देश कोणत्या एका धर्माचा नाही. सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी बसली आणि भारत देश स्वातंत्र्य केला. भारत माता स्वातंत्र्य करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आज तुम्ही पाहत असता हिंदू मुस्लिम भाई इकडून तिकडून काहीतरी भानगडी करायच्या. हिंदू जे आहेत ते
काय म्हणतात त्याला भयाची परिस्थिती निर्माण करून द्यायची. धोक्यामध्ये हिंदू येतो त्यांना धोका आहे असं दाखवायचं आणि बाकीच्या लोकांना झुंजवण्याचं काम करायचं. मी या ठिकाणी सांगू इच्छितो 150 वर्ष काँग्रेसांनी राज्य केलं, 450 वर्ष मुघलांनी राज्य केलं. त्यावेळेस हिंदू धोक्यात नव्हता, मग आज हिंदू कसा धोक्यात आला? विनाकारण लोकांना झुंजवण्याचं काम या मतदारसंघ माझ्या या आपल्या देशामध्ये होत आहे. अतिशय तीव्र यातनं दुःख या ठिकाणी माझ्या मनाला सुद्धा होतं आणि आपण सुद्धा भाऊबंद आहोत. आपण कधी आपल्या मनामध्ये ही गोष्ट कधी आणायची नाही, आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. आपण सोबत आहोत, आपण भाऊबंद, आपण एकच सोबत, आपण सोबत लढू. कोणताही प्रसंग आला तर आपल्या सोबत. आणि या भारत देशामध्ये आणखी दुसरं एक उदाहरण सांगतो राजीव गांधीचं. राजीव गांधी पंतप्रधान झाले, ते भारतात जगामध्ये फिरत असताना त्यांनी पाहिलं, जगामध्ये फिरत असताना श्याम पित्रोदा नावाचा एक माणूस त्यांना भेटला, मित्र. श्याम पित्रोदा हा त्यांना भेटला, त्यांनी भारतात आणलं. भारतात आणल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मोबाईल तयार करण्याचं काम चालू केलं. हा जो मोबाईल आपल्यामध्ये हातामध्ये दिसतो हा श्याम पित्रोदा नावाच्या माणसाने तयार केला आणि श्याम पित्रोदाने त्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून या ठिकाणी क्रांती घडवली. राजीव गांधीचं जे वेगळं असं स्वप्न होतं भारत हा परत देण्याचं, ते स्वप्न त्याचं प्रत्यक्षात उतरवणं शक्य झालं नाही. काही अंश उतरवलं, परंतु ते पुढे आपल्याला रेटून दृष्टीतून काँग्रेसचा विचार पुढे आपल्या सर्वांना न्यायचा आहे. मी आपल्या सर्वांचं परत या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो. खूप धन्यवाद. त्यानंतर मी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे समन्वयक देवानंदजी पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मेहकर शहर आणि मेहकर तालुका काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेसचा स्थापना दिवस आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आपल्या सर्वांचे नेते आदरणीय श्री शांभाऊ उमाळकर, व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष काँग्रेसचं नेतृत्व कासमभाई गवळी, आजीबाई, वसंतराव बापू, मंसुभाऊ गवळी, निकट साहेब, आरिफभाई आपले गटनेते, तालुका सेवादलाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप बापू देशमुख, आपले नवनिर्वाचित 11 नगरसेवक आणि जे पराभूत झाले तेही आपल्यासाठी नगरसेवक येऊन आणि काँग्रेसवर प्रेम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंडळी, आज 141वा काँग्रेसचा स्थापना दिवस, त्यानिमित्त काँग्रेस दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. काँग्रेस हा पक्ष नसून काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेस समता संपत नाही. काँग्रेस कित्येकांनी संपण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसला सोडून गेले, पण काँग्रेस संपली नाही. काँग्रेस कालही होती, काँग्रेस आजही आहे आणि काँग्रेस उद्याही राहणार आहे. काँग्रेस म्हणजे काँग्रेसचं सांगायचं झालं की काँग्रेस आपली ही माय, आपण आपली माय कधी बदलू शकत नाही. सत्ता ही आपली बायको आहे, बायको आपली येत राहील, पण माय आपण आयुष्यात कधी बदलू शकत नाही. तसा पक्ष म्हणजे आपली काँग्रेसची माय. त्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य दिलं. या देशामध्ये टाचणी बनत नव्हती, आज मोठमोठे कारखाने, मोठमोठे विमान, जे काय बनलं, आज मोठमोठ्या बँकांचं राष्ट्रीयकृत इंदिरा गांधींनी केलं. पाहिलं मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीच्या UPA सरकारमध्ये राष्ट्रीय ग्रामीण योजना, मनरेगा सारखी गरिबांना रोज काम देणारी योजना होती. आज या मोदींना, भाजपाच्या सरकारनं ती योजना रद्द केली. म्हणजे काँग्रेस विचारामध्ये जे गोरगरीब लोक काम करतात, आज या लोकांना संपवायचे, गोरगरिबांना मातीत घालायचे, हे भाजपाचं सरकार आहे. कारण या 2014 पासून आज आपल्या देशामध्ये बेकारीचं प्रमाण वाढतं, नोकरी नाही, उद्योगधंदे नाही, छोटे व्यापारी आज त्या GST मुळे परेशान आहे. मोठे अदानी अंबानी सारखे 2 लोक आज जगाच्या यादीमध्ये 1 नंबरवर गेले. काँग्रेसने हे कधी केलं नाही. काँग्रेस शाहू फुले आंबेडकर विचार घेऊन सर्वांना न्याय देणारा काँग्रेस पक्ष. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला काँग्रेस आपली माय समजून या पक्षासोबत, काँग्रेस या विचारासोबत आपल्याला राहायचे. मी आपल्याला काँग्रेस दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नेते शांभाऊ उमाळकर यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आभार प्रदर्शन करणार.
आभार प्रदर्शन भाषण दिली मी आता आभार प्रदर्शन मागतो सगळ्या काम केलं ना मला आभार मानला. स्वर्गीय महात्मा गांधी यांना अभिवादन करतो. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे या सगळ्या राष्ट्रपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे माझे सहकारी मित्र कासमभाई गवळी, जिल्ह्याचे सरचिटणीस नंदुभाऊ बोरे, आपले गटनेते अलिमबाई तायर, त्याचप्रमाणे निकस साहेब, देशमुख साहेब, नाझीमबाई कुरेशी, प्रदीप देशमुख, देवानंद पवार, गायकवाड, भगवान भजारी, काजीसाहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, नवनिर्वाचित जे नगरसेवक निवडून आले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. जे लोक निवडणूक हरले ते पक्षासाठी लढले, स्वतःसाठी लढले, अस्तित्वासाठी लढले, काँग्रेससाठी लढले, पण जी हार जीत ही राजकारणात होत राहते. मी नेहमी करता सांगतो की निवडणूक तर बाबासाहेब आंबेडकर हरले, निवडणूक इंदिराजी हरल्या, निवडणूक पंजाबराव देशमुख हरले, निवडणूक मुकुल वासनिक हरले. निवडणुका हरल्या जिंकण्यानं मनुष्य लहान मोठा होत नाही, वैधानिक पदं मिळतात नाही मिळत ही गोष्ट नक्की आहे, परंतु त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचं काम हे समाज जीवनामध्ये शिल्लक राहत असते, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 2006 मध्ये माझा आणि कासमबाईंचा संबंध आला. त्यांनी शिवसेना सोडली आणि एक दिवशी त्यांची माझी भेट झाली आणि मी त्यांना म्हटलं क्या कर रहे अभी तुम. बाजारमध्ये मस्ताना पानपट्टीच्या मागे आम्ही त्या ठिकाणी कमी बोलतो. तो बोले कुछ नहीं अभी खेत में जाना होगा और खेत का करना होगा. अरे मैंने बोला शेयर कहा खेत में काम करते रहता क्या, मैदान में आ जाओ. तिथून आमची चर्चेला सुरुवात झाली. मग त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला आणि तेव्हापासून मग नगरपालिका ते पहिल्यांदा निवडून आले, मग गटनेते झाले, मग त्यांना जिल्हा अल्पसंख्याकमध्ये घेतल्या गेलं, DPDC निवडून आले आणि मग नगराध्यक्ष झाले, मग त्यांची पत्नी झाली, मग ते नगराध्यक्ष झाले. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे पुढचा जो काय आहे. आणि या 25 वर्षाच्या राजकारणात नगरपालिका आणि कासमबाई गवळी यांचं समीकरण झालं. आता या वेळेला सुद्धा निवडणूक झाली. माझे त्यांचे संबंध मधल्या काळात काय होते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले, काही फारसे चांगले राहिले नव्हते, पण ठीक आहे, ते त्यांच्या जागी काम करायचे, मी माझ्या जागी काम करायचो. परंतु ज्या वेळेला निवडणुकीच्या निवडणुका लागल्या किंवा लागतील असा अंदाज होता, त्यावेळेला ते माझ्याकडे आले. त्यांनी म्हटलं भेट घ्यायची, आले, बोलले, मागचं झालं गेलं विसरून जा, तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढू. माझं एक राजकारणातलं वैशिष्ट्य आहे, मी काँग्रेस सोडून काही करत नाही. काँग्रेस सोडून मी काही करत नाही. मला किती प्रलोभन येतात. आताही मला म्हटलं गेलं होतं तुम्ही मशालमध्ये घ्या, वैभवला मशालचं तिकीट घ्या, अजून 10 तिकीटं घ्या, सभापती व्हा, अमकं करा, पण तुम्ही आमच्याबरोबर या. पक्षाच्या अंतर्गत पंजा या चिन्हाशी काय कॉम्प्रोमाइज करतात ते सांगा. पक्ष सोडून आम्ही तुमची भागवत करणार नाही. कारण आमची जी आयडेंटिटी आहे, आमचं जे अस्तित्व आहे, ते आम्ही पांढरे कपडे घालतो म्हणून नाही, आम्ही दिसायला हँडसम आहे म्हणून नाही, आमच्याजवळ 2-3 संस्था आहे म्हणून नाही, आम्ही काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहोत, हे आमचं अस्तित्व. ती आमची आयडेंटिटी. आधी ती आयडेंटिटी विसरून मग पद्धती भेटत राहतात. लाचारीगिरी ते काय, आपल्या गावामध्ये केंद्रीय मंत्री आहे, जायचं असेल तर तिकडे जातात. की केंद्रीय मंत्र्याबरोबर राहणं काही सोपं थोडी आहे की देशपातळीवरचा नेता आहे तो मनुष्य.
पण आपलं अस्तित्व सोडून नाही करायचं. मी म्हटलं तसं नाही, मग तुमचं कासनबाईशी पटत नाही, मग ठीक आहे, घरामध्ये भावाचं पटत नाही, माय बापाचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, पटायचं नाही पटायचं सोडून द्या. काही असे काही भांडणं म्हणजे काही लगेच तुमचे काही वादावादी काही शेतीवरून थोडी असते. राजकारणातला भाग असतो, सोयीसोयीचा असते राजकारण, पण आम्ही जे आहे ते याच्याशीच राहतो. मग आता काही लोकांना तो विचार पटला, काही लोकांना नाही पटला, त्या घडामोडी झाल्या, पण आम्ही सोबत राहतो. गावातल्या जेवढ्या काही सभा झाल्या त्या सभेमध्ये आम्ही 4 लोक भाषणावर, मी, कासमबाई, लक्ष्मणराव भोंगरे, अनंतराव वानखेडे, आणि मग बाकी सोबत नगरसेवक वगैरे जे राहते, कधी कोणी असं कधी कोणी नसत, मग ते गजारी होते, कधी मग देवानंद होता, तर कधी मग आणखीन कोणी असत. तर प्रश्न असा आहे की विचारधारेशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आता तुम्ही जे निवडून आले त्यांना एक डिग्री भेटली नगरसेवक, पण जे पडले ते जनसेवक. जनसेवकाची डिग्री लहान नाही बरं, तुम्ही हे समजू नका की जनसेवक म्हणजे लहान. मी 2000 साली विधानसभा आलो. विधानसभाचा निकाल माझा रात्री 4 वाजता लागला आणि सकाळी 7:15 वाजता म्हणतो 7241 नंबरची स्कूटर होती. मी ती स्कूटर काढून पहिले गावात फिरलो. नाही, मला कोणी भेटायला आलंच नाही, मीच लोकांना भेटलो होतो. आणि त्या दिवशीपासून मी कामाला सुरुवात केली. 6 महिन्यात तर मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष केलं. 6 महिन्यात मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष 10 वर्ष, 9 वर्ष, 9.5 वर्ष राहिले. मग महाराष्ट्राचं सरचिटणीस झालं, परप्रांतात गेलो. म्हणजे हे काँग्रेसनं दिलं म्हणून मी जिवंत राहिलो राजकारण. नाही तर मी जर म्हटलं असतं मी निवडणूक हारलो, आता घरी बसतो राहून काय ना, आणि इतके पैसे गेले, तितके लोक आहेत बदमाश आहे. आणि मला तिकीट वाटायची संधी आली. जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झालो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदच्या निवडणुका लागल्या. मी त्यावेळेला एकच केलं, जो निवडून येणारा कॅन्डिडेट त्याला तिकीट दिलं. वसंतराव माझ्या विरोधात होतो विधानसभेत, वसंतरावला जिल्हा परिषद तिकीट. काऊन? पक्ष जर वाढवायचा असेल, नेतृत्व जर वाढवायचं असेल, तर तुमच्या मनातला हलका विचार सोडून दिला पाहिजे. कोणती तुमचा जो इस्टेट असो का नसो, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. पैसा असेल कदाचित नसेल, सत्ता असेल कदाचित नसेल, तुम्ही निवडून याल कदाचित नाही याल, पण मन मोठं ठेवा. मन जर मोठं ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला राजकारणात, समाजकार्यात जिंदगीत कधीही अडचण येणार. घटना घडत चालतात, होत राहतात. ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय होते? ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिले आपण जिवंत आहे का नाही ते पाहायचं, जिवंत आहे. आणि दुसऱ्यांदा पाहायचा एक पाय गेला किंवा एखादा डोळा गेला किंवा डोकं फिटलं, 15 दिवस दवाखान्यात होते, मलमपट्ट्या लावल्या, पुन्हा दुरुस्त झाली, टेक्नॉलॉजी वाढली. लोक म्हणतात तो तुमचा ऍक्सिडेंट झाला. अरे ऍक्सिडेंट म्हणजे मी जिवंत राहिलो, वीज तर भरपूर झालं. प्लस पहा, मायनस पाहू नका. म्हणजे तुम्हाला एक अर्धा ग्लास पाणी आहे, तर अर्धा ग्लास खाली आहे का अर्धा ग्लास भरलेला आहे, तर भरलेला ग्लास तुम्ही सांगा. आता कासमगोळी यावेळेला निवडणूक हारले 1000 मतांनी. 1000 मतांना निवडणूक हारणं फार नाही. केंद्रीय मंत्री आपल्या विरोधात, त्यांचं पॅनल, ज्या आमदाराला आपण आमदार बनवलं, काँग्रेसनं बनवलं, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजानं ताकदीनं बनवलं, ते आमदार आपल्या विरोधात चालले. 2 लोक वैधानिक पदावर असले चालले गेले. एक माजी आमदार आहे, ते विरोधात होते. आणि इतकं करून आपण आपलं पॅनल लढलो. काँग्रेसचे 11 लोक आले आणि 9441 मतं हे नगरसेवकाच्या माध्यमातून पडले. पण काही प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं. माझा व्हिडिओ पाहिला असेल तर मी आकडेवारी सांगितली. सेकंडवर उभाटा राहिली आणि थर्डवर सेना राहिली. सेनेला 7,500 ते 8,000च्या वर कधीच मतं पडले नाही. मेकाला त्यांचे मतं तितकेच राहिले. आपले मतं 1,500 कमी झाले. काही मुस्लिम बांधवही आपल्याकडून दिले आणि काही हिंदूंच्या वार्डात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मतदान झालं. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणी काम नाही केलं. अधिकच वकील पहिल्या आज जर कार्यक्रमाला येतात तर त्यांनाही त्याचं दुःख आहे की मी पहिलं 5 वेळा निवडून आलेला माणूस आहे. माझ्या वेळेसपासूनचं 92पासूनचं सहकार्य आहे. परंतु होतात घटना. आणि म्हणून फार जास्त दोषारोपण कोणी कोणावर करू नका. फार जास्त भानगडी कोणी कोणावर करू नका. निवडणूक हारले, कामाला लागा
आणि सार्वजनिक जीवनामध्ये काँग्रेस या शब्दाला महत्व आहे, काँग्रेसवर तुम्ही बोलणार आहे, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून ही जरी घटना घडली, आज 11 लोक कासमबाईचे निवडून आले, ही काही सोपी गोष्ट नव्हती. कोणी 6 धरायचे, 2 अलिमबाईच्या प्रभागातले, 2 माझ्या प्रभागातले आणि 2 त्यांच्या प्रभागातले, आणि 6 नंतर मग हळूहळू करून सांगायचे 7वा आपण. मग कधी सोमांचं नाव आणायचे, कधी आणखीन कोणाचं नाव आणायचे, कधी अख्तरचं नाव यायचं, कधी आणखीन कोणाचं नाव यायचं, पण हिंमत धरत नव्हतं. आपले 11 लोक आले, ही काही मामूली गोष्ट नाही, ही काही साधी गोष्ट नाही. 11 लोक एवढ्या मोठ्या सगळ्या सत्तेच्या विरोधात आपण आलो. पक्षाचं काही नव्हतं, पक्षाच्या चिन्हाशिवाय पक्षाचं काही नव्हतं. पक्षानं जानेवारी पाठवले ना, झेंडे पाठवले ना, पक्षाचा मध्ये निधी आला ना, पक्षाचे नेते सभापती कामाला आले. कारण पक्षाची जी परिस्थिती आजची आहे, देश पातळीवर विपुलासिक काम करतात ते गुजरातमध्ये गुंतले, महाराष्ट्र लेवलवर हर्षवर्धन करतात ते आपल्या इथे 2दा येऊन गेले, आणि जिल्ह्याच्या स्तरावर राहुल वगैरे काम करतो, त्याला त्याची नगरपालिका होती, तीच त्यांना सातत्यानं लढवावं लागली. त्यामुळे किल्ला लढवणारे आपण लोकच होतो. तुम्ही तुमच्या वार्डात तुमची मेहनत केली, आम्ही आमच्या परीनं मेहनत केली. जिथे बोलावलं तिथे आम्ही गेलो, जिथे नाही बोलावलं तिथे नाही गेलो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की निवडणूक लढताना जनसंपर्क नावाचा जो तुमचा विषय आहे तो परमनंट. काही लोक नुकतेच नवीन आहे, त्यांनी तिकीटं घेतली आणि ते उभे राहिले. निवडणूक लढायचा एक प्रकारचा अनुभव 2 प्रकारचा असतो. एक तर स्वतः निवडणूक लढून अनुभव घ्या, किंवा मग निवडणूक लढणाऱ्या माणसाबरोबर 24 तास काम करा, तेव्हा समजते की निवडणूक लढवणं किती जवळ आहे. सोपी आहे का निवडणूक? 2400-2500 मताची निवडणूक आहे, सोपी नाही. आमच्या वार्डामध्ये ठाकरगे सोबतच होता, आमच्या एकेका घरी मला जावं लागलं. याचं कारण असे, नाही गेलो मी काय स्वतःला मोठे समजतात का, घरी बसून नाही, आणि गेलो नक्की घर तर फिरले, मग काय नवले. ज्याला ठरवलेलं आहे, वसंतदादा पाटलांनी एक गोष्ट चांगली सांगितलेली आहे, ज्यांच्या खांद्यावर कोणत्याच प्रकारची जबाबदारी नसते ते कोणती विधानं करायला मोकळे असतात. आपण म्हणतो ना स्टेटमेंट करणारे, आता आपल्या अंजना चौकात, आपल्या मस्तान चौकात, बाबासाहेब आंबेडकर चौकात, त्याच्यानंतर खालच्या स्टँडवर आपल्याकडे 5-5, 7-7, 10-10 लोकांची टोळी असते. ते दिवसभर प्रतिक्रिया देत राहतात, ते दिवसभर प्रतिक्रिया देत राहतात आणि कोणाचंही विश्लेषण करत राहतात. त्याला काहीच करायचं नाही, त्याला काहीच करायचं नाही, म्हणून त्यांची कोणती जबाबदारी नाही त्याच्यावर, पण आपल्यावर जबाबदारी नाही. आणि म्हणून जे निवडून आले त्याचं मनपूर्वक अभिनंदन. ते नगरसेवक, जे पडले ते जनसेवक, पण जनसेवकाचं काम सोडू नका, पुन्हा तात्पुरतं काम करा, पुन्हा लोकांमध्ये जा, पुन्हा आपला पक्ष वाढवा, आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. कासमबाई गवळी आता निवडणूक हरले, अडचणीचंच काम झालं थोडं, कारण गड आला आणि सिंह गेला, अशातल्या त्या गोष्टी घडल्या त्या. परंतु ठीक आहे, आता इथून पुढे जी नगरपालिका आहे ती 11 लोक आणि ते त्यांनी सगळ्या प्रकारची सगळ्यांना विश्वासात घेऊन पद्धतशीरपणे त्यांनी काय जी आपली पॉलिसी आहे, पक्षाची पॉलिसी आहे, त्या पद्धतीने ते काम करतील. त्यांना सर्वांनी सहकार्य करावं. आम्ही ताकदीने त्यांच्या मागे आहोत, त्यांच्या सोबत आहोत, त्याच्यावर अडचण असल्याचं काही कारण नाही. आता राहिला काँग्रेसचा प्रश्न. काँग्रेसची स्थापना सांगितली, 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. ती स्थापना जेव्हा झाली, सर योग या माणसानं, ती इंग्रजी माणसानं, जे की 72 लोक होते, आणि ती करत असताना सगळ्यात महत्वाचा विचार त्यांनी हा केला की सामाजिक स्तरावर आपण गुलाम राष्ट्रामध्ये आहोत, तर सामाजिक स्तरावर ज्या रोजच्या रोज अडचणी त्या अर्थात आणि इंग्रजी कायदे बनतात, याला आपल्या माध्यमातून विरोध करून, चर्चा करून त्यांना विरोध करण्यासाठी ते तयार आहे. आणि तिथून काँग्रेसची सुरुवात झाली. मग काँग्रेसचे महात्मा गांधीचं नेतृत्व नंतर आलं. महात्मा गांधी काही स्थापन करताना नव्हते, पण महात्मा गांधी नंतर बॅरिस्टर होऊन आफ्रिकेहून आले आणि आपल्या देशात सगळ्यात पहिले महात्मा गांधीने काय केलं असं, महात्मा गांधीचे आधी जहाल लोकमान्य टिळक नेते होते, तर महात्मा गांधीने एकच काम केलं की आपल्या देशातल्या पूर्ण प्रांतामध्ये थरकलाच्या गड्ड्यामधून महात्मा गांधी शोधून 2 वर्ष लागले. 2 वर्ष त्यांनी आपला देश पाहिला की कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे,
कोणत्या ठिकाणी लोकांना जेवायला आहे, कोणत्या ठिकाणी रोजगार आहे, महिलांचे प्रश्न काय, सामाजिक समस्या काय, विवाहाच्या समस्या काय, आणि या देशामध्ये मागासवर्गीयाला किती त्रास आहे, अल्पसंख्याकांना किती त्रास आहे. आणि मग हे सगळं महात्मा गांधींनी पाहून मग त्यांनी एक दाखवलं आणि त्यांना लक्षात आलं की या देशाच्या महिलेला वस्त्र नाही, म्हणून त्यांनी अंगावरचे वस्त्र काढले. आपल्या लोकांना डोक्याला लावायला तेल नाही, म्हणून त्यांनी डोक्यावरचे केस काढले. आणि महात्मा गांधीने साधी एक खळावा चप्पल घातली आणि पंचा नेसून महात्मा गांधीने आपलं जीवन केलं. ती त्यागाची संस्कृती महात्मा गांधी. कारण अजीवन बॅरिस्टर जिना आणि सावरकरनं अजीवन हिंदूंसाठी काम केलं, पण सावरकर कधी हिंदूचे नेता झाले नाही. बॅरिस्टर जिनानं अजीवन मुसलमानांसाठी काम केलं, पण बॅरिस्टर जिना कधी मुसलमानाचे नेते झाले नाही. हिंदू आणि मुसलमानाचे नेते जर झाले तर ते महात्मा गांधी, हे महात्मा गांधी. आणि म्हणून 9 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधीनं चले जावचा नारा दिला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये नेहरूजी पंतप्रधान झाले. आणि नेहरूजींनी सगळ्यात पहिले जर काही केलं तर कुळ कायदा आणला. कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा नारा दिला. आणि नेहरूजीनं 5 एकर जमीन, 10 एकर जमीन, 20 एकर जमीन दिली. कुळ कायदा बंद झाला आणि या देशातल्या लोकांना मालक म्हणण्याच्या ऐवजी लोकशाहीचं मालक करण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू केलं. इंदिराजीचा काळ आला, 20 कलमी कार्यक्रम बनवला. कोणाला चांदोळी, कोणाला बैलजोडी, कोणाला शेळी, कोणाला मेंढी, कोणाला इंदिरा आवाजची पास, कोणाला सावकाराकडचे भांडे दिले. आणि इंदिरा गांधीनं हा 20 कलमी कार्यक्रम करून 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. पहिले 4 माणसाला लोन मिळायचं गावातल्या, आता गावातल्या प्रत्येक माणसाला बँकेचं लोन मिळते. ही इंदिरा गांधींनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधीनं 1965ला पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली. त्यानंतर राजीव गांधी आले. राजीव गांधींनी जर काही केलं असेल तर टेक्नॉलॉजी आणली. आल्या आल्या म्हणणारा माणूस हॅलो हॅलो करू लागला. 1500 रुपयाच्या टीव्हीमध्ये आखातीचं युद्ध आपण घरी बसल्या पाहू लागलो. नातू आणि आजोबा क्रिकेटची मॅच पाहू लागला. आणि महात्मा गांधीनं पंचायत राज आणला. लाल दिव्याच्या गाडीमध्ये भास्करराव ठाकरेसारखा आदिवासी माणूस हा पंचायत राजच्या याच्यात बसला. चित्रांगण खंडाची बायको लाल दिव्याच्या गाडीत बसली आणि या देशातले एक नवीन क्रांतीला सुरुवात त्यांनी केली. नरसिंहराव आले. गंगाजाई नसताना हा देश चालवण्याचा प्रयत्न केला. बँकेचा प्रस्ताव केला, खुली अर्थव्यवस्था केली. आणि मनमोहन सिंगनं 50 रुपयाची नोट ज्यांच्या खिशात नव्हती तिथे 500ची नोट त्यांच्या खिशात आणून दिली. हे मनमोहन सिंगचं काम होतं. 2095 नंतर देशाचं राजकारण बदललं. राम मंदिराचा विषय निर्माण केला. मुस्लिम हिंदूमध्ये तेढ निर्माण झाली आणि त्या ठिकाणाहून हरियाणा आपल्या लालकृष्ण अडवाणी यांनी यात्रा काढली. आणि भारत देशामध्ये रामालयाच्या मंदिरापासून हिंदूंची अस्मिता असलेलं मंदिर हे करणं आवश्यक होतं. परंतु त्यासाठी ती रथयात्रा काढून 2 समाजात कायमची तेढ निर्माण करून टाकली. पुढे त्याचा निकाल लागला, पण कोर्टाने दिलेला निकाल सर्वांनी मंजूरही केला. परंतु तेव्हापासून या हिंदुत्वाची वेगळी वेगळी व्याख्या तयार करून टाकल्या गेली. आणि मग हिंदू खतरे में है, कटेंगे तो बटेंगे. मग तुम्ही मुसलमानांनी काय खायचं, मग ते याचे कायदे आणले, शर्यतचे कायदे बदलले आणि एक प्रकारे देशामध्ये तुष्टीकरणाचं काम त्यांनी केलं. आणि आता हे तुष्टीकरणाचं काम करत करत नोटबंदी आणली. नोटबंदीमध्ये खोटं काम केलं. कोणताही पैसा मिळाला नाही. नंबर 2चा 15 लाखाचं आश्वासन दिलं आणि आता व्होट चोरी आणली. आणि व्होट चोरीमध्ये आता देशातल्या बिहारच्या निवडणुका असो, राज्यात आज ते सांगायला लागले 150 सीटा आमच्या मुंबईत येतील. ते आधी बोलून टाकतात आणि मग म्हणतात देखो आम्ही तो बोला तरी 150 सीट आते, म्हणजे 150 सीटवर त्यांना काहीतरी काम. तुम्ही जेवढे नगराध्यक्ष निवडून आले 130 भाजपचे आले आणि 130 भाजपचे आमदार. 130 नगराध्यक्ष निवडून आले त्यांचे आणि 130 भाजपचे आमदार. 64 नगरसेवक नगर आपलं विधानसभा सदस्य एकनाथ शिंदेचे त्याचे 60 ते 62 लोक निवडून आले नगराध्यक्ष. आणि दादाचे 47 होते तर दादाचे तेवढेच 45 आले. म्हणजे नगरपालिकेच्या म्हणजे नगरसेवकाला त्यांनी विधानसभेच्या बरोबर घेऊन दिलं.
विधानसभेचा जो सदस्य त्यांचा निवडून आला त्याला त्यांना नगराध्यक्षाची गिफ्ट दिली. काय केलं काय नाही केलं, काय चुका झाल्या काय नाही ते माहीत नाही, परंतु ह्या व्होट चोरीचे प्रकरण घडले. राहुल गांधी लढा लागलेले, एकटा माणूस संघर्ष करायला लागला, प्रियंका गांधी संघर्ष करायला लागली. आणि आज काँग्रेसनं घोषणा दिली, मनरेगा नावाची जी गरीब माणसासाठी योजना मनमोहन सिंगनं तयार केली होती ती बंद करण्याचा डाव त्यांनी आखलेला आहे. आणि म्हणून वेळीच सावध राहण्याची गरज आपल्याला आहे. आणि म्हणून आज रोजी तुम्हाला आम्हाला नगरपालिकेचं राजकारण आपण करू, जिल्हा परिषदचं राजकारण आपण करू, जिल्ह्याचं होईल. आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये 60 सीट काँग्रेसच्या आल्या, 32 ते 33 सीट घाटाच्या वर आणि 27 सीट घाटाच्या खाली आल्या. 3 आपले नगराध्यक्ष आले आणि महाराष्ट्रात 41 नगराध्यक्ष आपले झाले. 1000 नगरसेवक पूर्ण महाराष्ट्रात आपले निवडून आले. काँग्रेस पक्षाचे 1002 हे नगरसेवक आपले निवडून आले. काँग्रेसची अवस्था काही बरोबर नाहीये, परंतु याही परिस्थितीत काँग्रेस काही फारशी काही डबघाईस आलेली नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी वर्षभरात चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला, त्याला सर्वांनी साथ दिली आणि बिना धनाची, बिना तणाची, बिना सत्तेची निवडणूक आपण लोक लढलो आणि विजयी झालो. ही फार मोठी समेची बाजू आहे. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार, सेक्युलरचा विचार, सर्व धर्मसमभावाचा विचार, सगळ्यांना घेऊन चालण्याचा विचार याकडे लोक वळालेले आहे. आपल्या गावाच्या मतदानावर तुम्ही पहा, निवडणूक हरलं आणि जिंकणं याचाच अभ्यास करत बसू नका. प्रत्येक वार्डातले मतं कसे पडले ते पहा, कोणत्या गल्लीत पडले, पहिल्या पेटीत किती, दुसऱ्या पेटीत किती, तिथे कोणाची वस्ती आहे, इथे कोणाची वस्ती आहे, याचा अभ्यास करा आणि त्याचं विश्लेषण करा. नेहमी करता विश्लेषण केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला परिस्थिती समजते. पण खचून जाऊ नका, हिंमत सोडू नका, कामाला लागा आणि पुन्हा काँग्रेसला मजबूत करा. काँग्रेसच या देशाला तारू शकेल. काँग्रेसचा विचार राहिला, सेक्युलरचा विचार राहिला तरच तुम्ही आम्ही जिवंत राहू, नाही तर हे लोक आपल्या इस्टेट यांच्या नावावर करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज रोजी शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस आणि कासमबाई गवळी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आज स्थापना दिवस केला. मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या